देशभरात आणि राज्यात आज नीटची पुन्हा नव्यानं परीक्षा होत असून परीक्षेला विद्यार्थी परीक्षा केंद्रात जाऊन पोहोचलेत। मात्र दुबार परीक्षेच्या संकटामुळे परीक्षा केंद्राबाहेर पालकांचं टेन्शन वाढलं असून पालकांच्या मते विद्यार्थी प्रचंड दडपणाखाली ही परीक्षा देत असून या परीक्षेत नेमकं काय होणार याचं टेन्शन पालकांना आलंय। भर उन्हात पालक परीक्षा केंद्राबाहेर उभे आहेत तर पेपरफुटी प्रकरणी मोठा संताप देखील पालकांनी व्यक्त केलाय। पाहूयात पालकांच्या प्रतिक्रिया। सध्या पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे। पहिली परीक्षा कॅन्सल झाली, ही पण परीक्षा कॅन्सल होईल अथवा न होईल याच्यात पालक संभ्रमात आहेत आणि विद्यार्थी तर फार घाबरलेल्या अवस्थेत आहेत। तरी शासनाला सर्व पालकांतर्फे विनंती आहे की शासनाने कडक धोरण अवलंबून जे बी कोणी या परीक्षेच्या घोटाळ्यामध्ये सामील होतील त्यांना कडक अशी शिक्षा मिळावी त्यांना, आणि लातूरचं नाव जे कोण खराब करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना कडकचे कडक सजा मिळावी आणि सगळ्या पालकाला आणि विद्यार्थ्याला या विवंचेतून बाहेर काढावं। शासनानं कडक धोरण अवलंबलं पाहिजे, कुणाची पण काही केली नाही पाहिजे। आणि हे सर्व शिक्षण संस्था जे आहेत प्रायव्हेट जे आहेत सगळे शासनाच्या आधिपत्याखाली घेऊन सगळे गव्हर्नमेंटच्या ताब्यात घ्यायला पाहिजे आणि या शिक्षणाचा बाजार रोखला पाहिजे शासनानं। प्रायव्हेट शिक्षणाला संधीच द्यायला नाही पाहिजे। प्रायव्हेट शिक्षण दिल्यामुळं तर ही सगळ्या पैशाचा बाजार होत आहे, शिक्षणाचा बाजार होत आहे आणि गोरगरीब विद्यार्थी यापासून वंचित होत आहेत। आणि या सगळ्याला एकच प्रश्न विचारतो की असे डॉक्टर जर झाले, पैसे देऊन हे डॉक्टर झाले तर ते आपल्यालाच इंजेक्शन देणार आहेत, मग आपण इलाज चांगल्या पद्धतीचा कुठून हे करणार आपण? त्यामुळे सगळ्याला विनंती आहे, ज्या विद्यार्थ्याला बगर कॉपी मुक्त जेवढे मार्क मिळतील त्याच्यापासूनच डॉक्टर घडलेले सगळ्यासाठी चांगले आहेत। त्याच्यामुळे कोण पैसे देऊन असे मार्क घ्यायचा प्रयत्न करू नये आणि शासनानं सगळे आपल्या आधिपत्याखाली घेऊन शिक्षणाचा बाजार थांबवावा। नीटची परीक्षा होत आहे, विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स ढळलेला होता, परंतु नीट ह्या एक्झामसाठी त्यांना 1 महिन्याचा कालावधी दिला होता। विद्यार्थी मनातून प्रयत्न करत आहेत आणि नेटच्या समोरी जात आहेत। ह्यावेळेसची जी व्यवस्था केलेली आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेली आहे। यामध्ये काही शासनाचा दोष नाही, परंतु प्रयत्न करणं विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे। विद्यार्थ्याला आता कितीपत यश येईल हा त्यांच्या अभ्यासावर डिपेंड आहे। गेल्या वेळेस माझ्याच मुलाला 614 मार्क येत होते, आता ह्यावेळेस काय सांगता येईल हे शक्य नाही। कारण कसं असतं, एकदा कॉन्फिडन्स लूज झाला की पुन्हा विद्यार्थी ढळून गेलेला असतो। नीट पेपर फुटी करण्यात अनेक जण सापडले, आता त्याबद्दल नाही, बरेच जण सापडले आणि हे चुकीचे लातूर पॅटर्न बदनाम केले, हे अत्यंत चुकीचं केलेलं आहे भूमिका सर। कारण ही जर असं जर झालं नसतं तर खरंच विद्यार्थ्यांचं एक चांगलं म्हणजे फ्युचर झालं असतं। कारण हे फ्युचर होण्याच्या ऐवजी काय झाले माहिती आहे का, हे विद्यार्थ्याचे एवढे पालक, मी बी पालक या नात्यानेच इथं आलो आहे। आमची भूमिका कशी आहे की बाबा जे आम्हाला स्पष्ट पाहिजे होतं ते स्पष्ट न झाल्यामुळं हे आपण सगळे विद्यार्थ्याचे पालक अडचणीत आलो। असं न व्हायला पाहिजे होतं, परंतु एक लातूरच्या पॅटर्नला, एवढा सुंदर चाललेल्या पॅटर्नला, कारण तुम्ही जण या पेपर फुटी प्रकरणात अटक झालेले आहेत, शासनाकडे काय मागणी असणार आहे पालक म्हणून? नाही, आता हे बघा, झाले अटक, आता तो विषय संपला सर। त्यांच्याकडून आता काय अपेक्षा करावं का सांगा? विद्यार्थी घडणं हे महत्वाचे आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यानं काही ना काही, आता याचा कसा माहिती आहे का, रोष आता आपल्याला कुणाला द्यावं लागेल सांगा की तुम्ही सांगा सर? याच्यामध्ये पालकच जबाबदार आहेत ना। तुम्ही जोपर्यंत परीक्षेला पुढे गेलो, तुम्ही तुमच्या मुलाला शिकवायला पाहिजे होतं की असं न करायला पाहिजे होतं। त्या पालकाला ही बुद्धी राहायला पाहिजे होती की त्या मुलाला पेपर आणून देणं, करणं, ही किती चुकीची भूमिका आहे सांगा सर? तुम्ही ठीक आहे, पालक या नात्यानं तुम्हाला जे काही त्याला काय करता येईल
त्याला कुठल्या चांगल्या प्रकारचं ट्युशन लावता येईल, चांगल्या प्रकारचं कॉलेज बघता येईल, चांगल्या प्रकारचा आहार देता येईल, ही काळजी न घेता तुम्ही जर पेपर फुटी जर करत असेल तर ह्याला काय सांगा जबाबदार? जबाबदार हे पालकच जबाबदार म्हणणार मी तर शेवटी. ह्याच्यामध्ये दुसरे कुणीही जबाबदार नाहीत, मुलं जबाबदार बिलकुल नाही सर. मी तुम्हाला विनंती करून सांगतो, ह्याच्यामध्ये पालकच जबाबदार आहेत. नाव सांगा. मी ईश्वरराव आहे, मुख्य औषध निर्माण अधिकारी, जिल्हा रुग्णालय लातूर. सगळी जबाबदारी NTA आहे. देशाची यंत्रणा भावी डॉक्टरांना जर चांगली व्यवस्था पुरवू शकत नाहीत तर त्या विद्यार्थ्यांना, त्या पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. कारण का आपल्या इथं साधारण मंगळसूत्र चोराला